नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर गणेश नगर औद्योगिक वसाहतीतील परफेक्ट कंटेनर या कंपनीला 15 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। स्क्रॅप यार्डमध्ये सोलारचे काम सुरू असताना वेल्डिंगच्या थिंगीने प्लास्टिक ट्यूबला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। आगीची सुरुवात स्क्रॅप यार्ड मधून झाली, मात्र कंपनीत मोठ्या प्रमाणावर साठवलेले गम आणि थिनर सारखे ज्वलनशील पदार्थ आगीवर भर घालणारे ठरले। काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण विभाग जळून खाक झाला। आकाशात पसरलेले काळ्या धुरांचे प्रचंड लोट लांबवरून दिसत होते। निवासी भागालगत असलेल्या या औद्योगिक वसाहतीत भीतीचे सावट पसरले। घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहतीचे अग्निशमक दल, पालघर नगर परिषद आणि अन्य एक अग्निशमक गाडी घटनास्थळी दाखल झाली। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते। खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला। पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला। सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी झाल्याची नोंद नाही, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे। सुरक्षेचा बोजवारा 2 आठवड्यापूर्वीच पालघर मधील डुरियन या फर्निचर कंपनीला भीषण आग लागली होती। त्या घटनेची धूळही बसली नाही। तोच परफेक्ट कंटेनर मध्ये आग लागल्याने औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। वारंवार आग लागूनही कंपन्यांकडून सुरक्षेचे नियम काटेकोर पाळले जातात का? फायर ऑडिट खरोखर होते की फक्त कागदोपत्री? ज्वलनशील पदार्थांचा साठा करताना कोणती खबरदारी घेतली जाते? प्रशासनाने यापूर्वीच्या घटनांनंतर नेमकी कोणती कारवाई केली? असे अनेक सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहेत। याआधी वारंवार आगीच्या घटनांसाठी चर्चेत असलेले बोईसर औद्योगिक क्षेत्र आणि आता पालघरमध्येही त्याच धर्तीवर वाढणाऱ्या घटना हा योगायोग आहे की निष्काळजीपणा? कंपन्यांचे फायर ऑडिट प्रत्यक्षात होते का की फक्त कागदोपत्री औपचारिकता? ज्वलनशील साठा करताना नियम पाळले जातात का, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत। कामगार आणि नागरिक धास्तावलेत। कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर ठरत आहे। आपत्कालीन निर्गम, अग्निशमक साधने, सुरक्षा प्रशिक्षण याची खातरजमा कोण करणार? निवासी भागालगत उद्योग असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे। प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई करून औद्योगिक वसाहतींचे सर्वकष फायर ऑडिट करणे, नियमभंग करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणे आणि सुरक्षेची खात्री देणे आवश्यक आहे। अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतर केवळ पंचनामे आणि चौकशाच उरणार अशी भीती व्यक्त होत आहे। आता प्रश्न थेट आहे, शासन आणि प्रशासन जागे होणार की आणखी एका भीषण आगीची वाट पाहणार? अपना अभी डोजर में भी कितना हुआ, तीसरी आ गए 1 महीने के अंदर। पेटले तो पेटणार, इथे येऊ नये त्याच्यावर। इथे कंट्रोल करणार तर क्या करणार आहे? कंट्रोल नाही करणार। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।